नमस्कार सर, आपलं नाव काय पूर्ण? माझं नाव अमोलराव नाईकनोरे, मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बार्शी आणि जिल्हा सोलापूर. बरं सर, ही जी व्हरायटी लावली आहे ती कोणती व्हरायटी लावलेली आहे तुम्ही? ही आपण बॉल सुंदरी व्हरायटी लावलेली आहे. बॉल सुंदरी व्हरायटी लावली. तर ही व्हरायटी लावली ते कधी लावले आणि रोप कुठून आणलेले आहेत? आपण ह्याची लागण 1 मार्चला केलेली आहे. हां. रोप आपण तुळजाई नर्सरी सांगोला बरं यांच्याकडून रोप आणलेली आहेत. बरं, मग त्यांनी तुम्हाला ह्याच्यामध्ये रोपं किती मिक्स येतील काय असं काय बोलले होते का नव्हते? त्यांनी सांगितलं होतं एक 2-3% मिक्स येतील, पण आपल्या 460 रोपात फक्त एक झाड आपल्यात मिक्स आलेलं आहे. बरं. आणि तुम्हाला पहिल्यापासून त्यांनी म्हणजे शेंडा वगैरे मारणं काय असं काय म्हणजे सांगितलेलं आहे का आपलं चाललंय, आपलं मनानं चाललंय नाही नाही, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्लॉट आहे. पूर्ण प्लॉट आहे? तर मग जर हा पूर्ण प्लॉट असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आताच्या ह्या अनुभवामध्ये तुमच्या किती फवारण्या झाल्या आणि खालनं काय दिलं एवढंच फक्त सांगा. खालनं आम्ही आणि तर काय बेसल डोस वगैरे काय दिलं नाही, फक्त शेणखत 5 ट्रॉल्या घातलेला आहे. बरं आणि फवारण्या म्हणून चाल तर एक 3 फवारण्या झालेल्या आहेत. बरं. तुळजाई ॲग्रो समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो. सरांची थोडीशी आता आपण 1 मिनिटाखाली जी मुलाखत घेतली होती, पण काय थोडंसं व्हिडिओच्या अभावाद्वारे माझे थोडे व्हिडिओ कट झालेले होते, तर मी आता दुसरी व्हिडिओ काढून आपल्याला ह्या बागेबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे. जर हा जो प्लॉट आहे तो सरांनी सांगितलेला आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका खामगाव येथील हा प्लॉट आहे. आणि ही जी व्हरायटी आहे ती काश्मीरी बॉल सुंदरीची व्हरायटी आहे. तर काश्मीरी बॉल सुंदरीची व्हरायटी लावल्यानंतर ह्यांच्या आसपास इथं कुसळ वगैरे एरिया भरपूर इथं बोरीची लागवड आहे, पण तिथं बऱ्यापैकी ग्रीन ॲपल व्हरायटीची भरपूर लागवड आहे. तर ह्याच्याबद्दल परिपूर्ण असं मार्गदर्शन त्यांना लाभानं गेलं, मग त्यामुळं मी ह्यांना लागवडीपासून पूर्ण मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि ही जी बाग आता कंप्लीट मागच्या 1 तारखेला, आज 5 तारीख आहे, तर 5 महिने कंप्लीट होऊन 5 दिवस झालेले आहेत. तर हे जे बाग बघताय ही काही एकच झाड बघू नका तुम्ही, महाग इकडं पण प्लॉट बघू शकताय कशा पद्धतीने प्लॉट आहे तो. पूर्णची पूर्ण अशा पद्धतीने झाडं झालेली आहेत आणि अशी मशागत पण चांगली केलेली आहे बागेमध्ये. सरांचं अंतर पण बागेतलं खूप मोठं असल्यामुळं ही बाग पण अशी दिसायला तुम्हाला एकदम योग्य अशी दिसते. तर ह्या बागेमध्ये आता जे मी आलो आहे तरी ह्या बागेतील फ्लावरिंग कशी आहे आणि सेटिंग कशी केली पाहिजे आणि शेंडा का मारायचा आणि कशासाठी मारायचा हेच फक्त मी दाखवण्यासाठी इथं आलेलो होतो. तर हे जर आपण आता ह्या प्लॉटमध्ये बघितलं तर तुम्ही फ्लावरिंग बघू शकताय. फ्लावरिंग कशी आहे, सगळे फ्लावरिंग चालू आहे पूर्ण ए टू झेड. ह्याच फांदीला बघू शकता ही पूर्ण फ्लावरिंग पहा कशी आहे झालेली आहे. सगळ्या झाडाला फ्लावरिंग आहे. आता ह्या झाडाचा विषय सोडून द्या, आपण हिकल्या झाडाला येऊ. ह्या झाडाला फ्लावरिंग पहा कशी आहे ते. इथं पहा हे कसे आहे ते खाली फ्लावरिंग. सर खाली या, ही फ्लावरिंग बघा कशी आहे ते. काय जर असले की असं टच करा, ही बघा फ्लावरिंग कशी आहे. तर ही जी फ्लावरिंग वगैरे स्टेज एकदम योग्य झालेली आहे. आणि